तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। नीटच्या महाघोटाळ्याविरोधात पनवेलमध्येही भर पावसात अभूतपूर्व उठाव. छत्रपती शिवाजी महाराज चौक घोषणांनी दणाणला. शेकाप, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा संताप आता रायगडमध्येही तीव्र होत आहे. पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भर पावसात विद्यार्थी, युवक युवती आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नीट परीक्षेतील महाघोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शेकाप, मनसे, वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. बरसणाऱ्या मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाल्याने पनवेलमधील तरुणाई या प्रश्नावर जागृत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेपर फुटीच्या प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडे जाब विचारत आंदोलनकर्त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही विद्यार्थ्यांनी केली होती. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांच्या निर्धाराला अधिक बळ देईल. विद्यार्थ्यांवर लाठीमार करून प्रश्न सुटणार नाहीत. न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात शेकाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याचे सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाच्या चौकटीत आंदोलन करणाऱ्यांना देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत अशा प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने उत्तर देण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर असल्याचे मत व्यक्त केले. कडक पोलीस बंदोबस्तात संपूर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. मात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि दडपशाही थांबेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी देत केंद्र सरकारविरोधातील आपला संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. ते स्टुडंट राईट्ससाठी बोलत होते आणि स्टुडंट राईट्ससाठी बोलणं काही गुन्हा नाही आहे. आणि मी जसं बघितलं लहान मुलांना महिलांना मारलं गेलं आहे आणि लहान मुलांवरती हात उचललं गेलं आहे. आणि जसं ते म्हणतात की पोलिसांवरती जरी हल्ला केला तरी पण लहान मुलावरती हात उचलणं मला बरोबर नाही वाटत. आणि ह्याच्या आधी पण नीट पेपर झालेले, दोनदा होऊन गेलेले आणि सेन्सिटिव्ह स्टेजवरती मुलांच्या एक्झामचं चेंजेस सांगितलं त्यांनी आणि परत एक्झामिनेशनचं केलं आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची स्ट्रॅटेजी. आज आपण या ठिकाणी पाहत आहात पनवेल, ओल्ड पनवेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ इथे भरघोस सगळ्या गर्दी जमा झालेली आहे. आणि या गर्दीचं कारण एकच आहे, या भारत देशामध्ये लोकशाही पुनर्जीवित करायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र जमून या BJP सरकारला, मोदी सरकारला या देशाच्या बाहेर हाकलून लावावं लागेल. हीच आपली एक सगळ्यांच्या एक दुरुस्ती म्हणजे एक योजना आहे. आणि ती योजनाच म्हणजे आपल्याला पुन्हा लोकशाही या भारत देशामध्ये पुनर्जीवित करू शकते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल सगळ्या प्रकारची, सगळ्या समाजातली माणसं एकवलेली आहेत. त्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, BJP हद्दपार करा. मोदींनी राजीनामा दिला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. या BJP सरकारमध्ये स्त्रिया असो, लहान मुली असो, शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत, रोजगारापासून ते शिक्षणापर्यंत कोणी सुरक्षित नाही आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरून लढा द्यायचा आहे. आपले एकमेव ध्येय संविधान वाचवा, संविधान जगवा, माणुसकी जगवा. जय भीम, जय शिवराय, जय भारत. धन्यवाद. लोकशाहीची थट्टा करत सत्तेवर आलेलं केंद्र सरकार घेत नाही. आणि ज्या पद्धतीनं आमच्या सहकार्यांनी सांगितलं की हुकुमशाही वृत्तीनं, तानाशाही वृत्तीनं सत्तेत लोकशाहीची चेष्टा करत लोकशाहीमधल्या ज्या काही कुठल्या आहेत त्यांचा वापर करत आले. पण वागणं मात्र हुकुमशहालाही लाजवणारं आहे, रुलरलाही लाजवणारं आहे. अशा पद्धतीनं काम करतायत. ह्या कुणाही मंडळींनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.
त्यांची प्रकृती खालावल्यानंतर या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी, या देशातला सामाजिक कार्यकर्ता त्या ठिकाणी रस्त्यावर आला. पण त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी, त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांना दाबण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं केलं. खरं तर 14 सालापासून 152 वेळा या ठिकाणी पेपर फुटीचा पराक्रम या शासनानं केला. या नीटच्या पेपर फुटीनंतर 21 तरुणांनी, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या. पण या कशाची दखल केंद्र सरकार घेत नाही. ते कधी मरतात याची वाट बघत हे सरकार बसलेलं आहे. पण सुदैवानं देर सही लेकिन आज देश का युवा जागृत हो चुका है. देशातले विद्यार्थी, देशातला तरुण, देशातले कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले ज्यांनी मोठ्या उत्साहानं, अहममिकेनं या मंडळींना सत्तेत बसवण्यात वाटा उचललेला होता, ते आज जागृत झालेले आहेत. आणि या 21 विद्यार्थ्यांच्या प्राणाच्या बलिदानातून आज देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही, बोलणं नाही की देशातला तरुण विद्यार्थी आज हिऱ्याला भेटलेला आहे. ज्या पद्धतीनं लाठीमार केला गेला, 14-14, 16-16 वर्षाच्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी बेदम मारलं गेलं. त्यांच्यासोबत काही महिला होत्या, त्यांच्यासोबत असणाऱ्या छोट्या छोट्या बालकांना देखील लाठीमार केला गेला. आणि निर्लज्जपणाने या गोष्टीचं समर्थन करतायत अशी परिस्थिती आहे. या सरकारचा निषेध आता पुरा भारतवर्ष करतोय. साऱ्या जगानं या मोदींच्या दुटप्पी धोरणाची दखल घेतलेली आहे. मागण्या म्हणाव्या तर साध्या आहेत की धर्मेंद्र प्रधान जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत, जर पेपर फुटत असतील तर त्याची जबाबदारी देशाचा शिक्षण मंत्री घेणार नाही तर कुणी घ्यायची. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.